मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. हिंदीच्या मुद्द्यावरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका स्पष्ट. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांवर भार टाकू नये अशी भूमिका. ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. अजित पवारांच्या अर्थ खात्यावर मंत्र्यांना वॉच ठेवण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती. तर अजित पवारांकडूनही ओपन चॅलेंज. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन. तर सोलापूरसह धाराशिवमध्येही महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गावरनं कॅबिनेटमध्येही नाराजी नाट्य. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध सरकारला परवडणारा नसल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांची नाराजी. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंना मोठा दिलासा. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरनं कडूंना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना निमंत्रण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेसाठी निमंत्रण. निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरच्या दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक. रोहिणी खोतकरकडे सापडलं 22 तोळे सोनं आणि 7 जिवंत काडतुसं. शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतरही इराण आणि इस्रायलकडनं एकमेकांवरती हल्ले सुरू ठेवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी गडावर. संत तुकोबांची पालखी वरवण मुक्कामी. संतांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर.